ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉलमधील आगीच्या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। सकाळी 7:50 ही आग लागली। पुमा आउटलेट जळाल्याने नुकसान झाले, परंतु जीवितहानी टळली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत धनंजय देशमुख उपोषणाला पाठिंबा देत आहेत। जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। आम्ही रात्रीपासून मी स्वतः आंदोलनात सहभागी झालेलो आहे। दादाची प्रकृती खालावलेली आहे। काल रात्री त्यांना बोलण्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना बोलता नाही आलं, हातात हात घेतला फक्त। आणि मला देखील काय त्यांना बोलावं, काय म्हणजे विनंती करावं हे कळलं नाही। मी निर्णय घेतला की आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। ज्या समाजासाठी ज्या मागण्या आहेत, ज्या रस्ता आहेत, यासाठी दादा मागील 1.5 वर्षापासून हे आंदोलन करत आहेत, त्यासाठी सर्व समाजाने सहभागी होणं गरजेचं आहे। कारण दादांची गरज समाजाला आहे आणि मी एक समाजाचा घटक असल्यामुळे या आंदोलनात माझं सहभागी होण्याचं माझं पण कर्तव्य आहे। म्हणून मी या आंदोलनात सहभागी झालेलो आहे। आणि जोपर्यंत मला काही टेक्निकल काम येत नाही किंवा माझी तिकडे काही गरज असेल तरच मी जाणार नाही, इथंच थांबणार आहे। दादा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा घेण्याची शक्यता आहे। तुम्ही स्वागत कराल काय? स्वागत करण्यापेक्षा ज्या प्रशासनातल्या सगळ्या हे पुढमोडून गेलेल्या सगळ्या संस्था आहेत, ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम झालेला आहे, चुकीच्या गोष्टी करायला भाग पडला आहे सगळ्या, त्यासाठी सरकारला सरकारला जे त्रास झालेला आहे किंवा सरकारला ज्या सगळ्या म्हणजे सगळे प्रश्न उभे राहिलेले आहेत सरकार पुढे, त्यासाठी सरकारने जे निर्णय घेतील जेणेकरून या आपल्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कुठे अडसर ठरत आहेत, त्यासाठी त्यांनी ते निर्णय घेतले पाहिजेत। ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे। यासाठी आम्ही पण मागणी करतो की जे तुम्हाला उचित आहे, जे तुम्हाला ह्या समाजामध्ये, या बीड जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्या गोष्टी घडू नयेत, यासाठी पावले उचलावं लागतील ते त्यांनी उचलावीत। आम्ही त्यांना जे निर्णय घेतील त्यावर आम्ही म्हणजे त्याचा स्वीकार करू की हे त्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो। सोलापूर ते कल्याण दरम्यान सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दागिने चोरी प्रकरणी आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली। योगेश चव्हाण या आरोपीने जुगारात पैसे गमावल्यानंतर चोऱ्या सुरू केल्या। सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली। रोजी राहुल सुहास सोनी हा नावाचा व्यक्ती सोलापूर टू कल्याण असा रेल्वेने प्रवास करत होता। प्रवासादरम्यान त्याने सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये झोपण्याचं जे सीट असतं त्याच्या बाजूला ट्रेवर त्याची पर्स ठेवलेली होती। त्या पर्समध्ये एक 11 तोळे सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवलेले होते। त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने ती पर्स गायब केली होती। त्याप्रमाणे कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय CP सरांच्या आदेशाने तसेच माननीय DCP सर, ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचची टीम काम करत होती। मग त्यांनी सर्व ठिकाणचे CCTV चेक करून योगेश निवास चव्हाण राणा चाकण पुणे याला CCTV तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांना अटक करून पुणे येथून 2 सोनाराकडून 111.430 ग्रॅम सोन्याचे लगड जप्त केलेली आहे। हा सगळ्याचा गुन्हा उघडकीस केला। कसं झाली चोरी करायचा? हा रेल्वे प्रवासात जे झोपलेले लोक असतात त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांच्या मौल्यवान सोन्याचे दागिने, पर्स, बॅग ही चोरी करणे हा त्याचा 1-2 ठिकाणी आम्हाला तो दिसलेला पण आहे। त्यावरून त्याचा काय करायचं, चोरी का करायची? चोरी तो ऑनलाईन जंगली रम्मी खेळण्यासाठी त्याचा वापर करत होता। त्या सोन्याचे दागिने विकून ते पैसे त्या ऑनलाईन जुगार खेळायचा, त्याच्यामुळे त्याने ते पैसे सर्व खर्च केलेले। राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या कल्याण भरारी पथकाने विदेशी दारू तस्करी उघडकीस आणली आहे। टेम्पोच्या खालच्या बाजूस चोरकप्पा बनवून दमन व दादरा नगर हवेली येथून महाराष्ट्रात विदेशी दारूची तस्करी सुरू होती। वाडा सोलापूर रोडवर सापळा रचून सुमारे 5.5 लाखांचे मद्य जप्त करण्यात आले। आम्हाला इन्फॉर्मेशनप्रमाणे बातमीदाराकडून खबर मिळाली होती की वाडा शहापूर रोडवरून दादरा नगर हवेलीचा विदेशी मद्यसाठा घेऊन एक टेम्पो जाणार होता। त्यानुसार आम्ही पूर्ण स्टाफसह तिथे सापळा रचून थांबलो असता जो नंबर आम्हाला बातमीदारांनी दिला होता त्या नंबरची गाडी आमच्यासमोर आली असता त्यांनी त्या टेम्पोला थांबण्याचा इशारा केला। असता त्या टेम्पोने गाडी थांबवली, पण त्या दरम्यान तो टेम्पो ड्रायव्हर
आम्ही तिथे पोहोचेपर्यंत टेम्पो ड्रायव्हर पसार झाला. बाजूला बसलेला इसम तो आम्ही त्याला ताब्यात घेतला असता. इन्फॉर्मरच्या खबरीप्रमाणे दिल्याप्रमाणे त्यांनी पाठीमागच्या कप्प्यामध्ये चोर कप्पा बनवून त्याने माल नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो कप्पा आम्ही थोडासा उघडून पाहिला असता. त्यामध्ये विदेशी मद्य साठा आढळून आला. जवळजवळ तो विदेशी मद्य साठा दादरा नगर हवेली राज्याकरता विक्रीकरता असलेला एकूण 70 बॉक्स मिळून आले. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात विक्रीकरता त्याची किंमत जवळजवळ डबल असल्यामुळे त्याची महसूल चुकून विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाण्याचा त्याचा उद्देश होता पूर्णपणे. टोटल मुद्देमालाची किंमत 5,5 लाख आहे आणि टेम्पोची किंमत 950 एकूण 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे. जालना शहरात पाणी वेस ते राजमहल टॉकीज रस्त्यावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. अतिक्रमण रोखण्यासाठी एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला वेळीच थांबवले. आप मुझे ये बताइए यहाँ पर क्या कार्रवाई चल रही है, क्या कहना है? सर यहाँ कार्रवाई कुछ नहीं चल रही सर. यहाँ गरीब लोग हैं जो रोज कमाते रोज खाते, जैसे जैसे अपने घरों पे 40-50 साल से यहाँ बसे हुए, जिनके पेपर है सब है. आज डेवलपमेंट के नाम पे जो ऑलरेडी खुला रोड है उस पे तो और कटवा रहे, ये कर रहे वो कर रहे. आज बड़ी सड़क जाके देखो आप पानी वेस्ट से कादराबाद का रोड देखो, चलने की जगह नहीं वहाँ पे, सराफे में गाड़ी में घुसने की जगह नहीं है. आज शासन को वो नहीं नजर आ रहा है और यहाँ कोई बोलने वाला नहीं, आवाज उठाने वाला नहीं है. यहाँ कोई पढ़े लिखे ज्यादा लोग नहीं है, इसलिए यहाँ पे दबाव डाल के और न जाने पॉलिटिकल कौन से प्रेशर आ रहे हैं इनको, जिनके बोलने पे ये रोड को और चौड़ा करने की सारा डेवलपमेंट नहीं आ रहा. क्या यहाँ कौन से कंपनी लग रहे या कौन सा मामला रुक रहा, मुझको तो समझ में नहीं आ रहा. क्या किसके बोलने पे सब काम हो रहे और वहाँ उनको बोलने जाए हमारे घर मत जाओ, उधर जाओ, इधर जाओ, इस तरह की बातें कर रहे. कोई सुनने वाला नहीं है. और आप देख सकते हैं मेरा खुद का घर आज यहाँ टूट रहा है. और आज जो मेरे माता पिता ने जो एक जमाने पहले से बना के रखे थे, सब करे थे, आज वो सारे सपने टूट जा रहे हैं. आज ये गरीब को मालूम पड़ा कि क्या बीत रही उसके ऊपर. आपकी मांगनी क्या है? हमारी मांगनी यही है कि जो ऑलरेडी तंग रास्ते हैं, जहाँ से आने जाने गाड़ियां नहीं है, वो गाड़ियों को आप वो वहां के रास्ते चौड़े करो, वहां का अतिक्रमण हटाओ. आज वो कैलाश सेठ का रास्ते में घर है, वहां कोई कुछ बोलने वाला नहीं है. एक ट्रक चलेगा तो दूसरी बाइक जाने को रास्ता नहीं है, वहां पे किसी को समझ में नहीं आ रहा. आए दिन पानी बेस में ट्रैफिक जाम होता है, बेस के अंदर से आने जाने वाले को. बड़ी सड़क पे जाके देखो कितना बुरा हाल है. ये लोगों को समझ में नहीं आ रहा. ये शासन वाले अब किसके प्रेशर में कर रहे हैं, क्या कर रहे हैं, उनको बस करने के लिए इतने पट्टा नजर आ रहा है जो कि ऑलरेडी चौड़ा है. तो मैं अनुरोध करूंगा शासन से कि सोच समझ के कार्रवाई करो और जो भी कर रहे हैं अच्छे से करो, गरीबों के हक में करो. किसी को परेशान करके डेवलपमेंट नहीं होता यहाँ पर. क्या नाम है आपका? और मेरा नाम सलीम खान, मैं रहने वाला पानी बेस का हूँ, राज मंदिर सिनेमा हॉल के सामने पंचमुखी महादेव मंदिर के पास. धुळे तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पाईकराव यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षा व त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी आज विविध आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अमल कसा झाला, अमल कसा झाला, अमल कसा झाला. आरोपींना शिक्षा, आरोपींना शिक्षा, आरोपींना पोलीस संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा. माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाट. आज 27 जानेवारी रोजी धुळे शहरात आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता, मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. तसंच शिंदखेडा तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाड हल्ला झालेला आहे. अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे, ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी. ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात
यावी व असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला, प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य जनता ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे. आज त्यांच्या कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे. आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले. आमच्या विविध मागण्या आहेत. जे आरोपी आहेत ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे, त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हे हल्ले थांबवले पाहिजे असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेलं आहे. जय भीम, जय संविधान. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. विवरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हा प्रकल्प पुढे जात आहे. स्टेनलेस स्टीलचा वापर करून पुढील 6 महिन्यात काम पूर्ण होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आनंद काशीद यांनी उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी वैकुंठ स्नान करत सरकारचा निषेध केला. त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत म्हटले की मराठा समाजाला दिलेली आश्वासने सरकारने पाळलेली नाहीत. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण मिळावं, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे याकरिता संघर्षोद्यम मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटी या ठिकाणी आज 3रा दिवस उपोषणाला बसलेत. 3 दिवस झालं सरकारनं अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही. म्हणून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोरील आमरण उपोषणाच्या ठिकाणी सरकारच्या नावानं या ठिकाणी वैकुंठ स्नान 3ऱ्या दिवसाचं करतोय. तर याच्यासाठी आत्ताचे असणारे उपमुख्यमंत्री, मागच्या सरकारमध्ये असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 26 जानेवारी रोजी नवी मुंबई या ठिकाणी मराठ्यांना आश्वासन दिलं होतं, नव्हे तर मसुदा तयार करून आणला होता आणि सांगितलं होतं की 15 दिवसामध्ये आम्ही या मसुद्याचं, या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर करू आणि मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण देऊ. आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांनी मिळून मराठ्यांना गुलाल उधळायला सांगितलं आणि मराठ्यांनी गुलाल उधळला. गोळे बाबडे असणारे आमचे नेते मनोज जरांगे पाटील आणि सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुलाल उधळला. त्या घटनेला 1 वर्ष झालं तरी अद्यापपर्यंत सरकारनं मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण दिलेलं नाही. म्हणून आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की आमचा योद्धा त्या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांच्या प्रकृतीशी झुंजतोय, जो सर्वसामान्याचा नेता आहे. त्या जरांगे पाटलांच्या जर जीवाला काय बरं वाईट झालं तर त्या ठिकाणी तुम्ही सरकार त्याला जबाबदार असणार आहोत. म्हणून आजच्या आज मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी संपवा, अन्यथा मराठा समाजाला वैकुंठ स्नान आंदोलनस्थळी करायची वेळ आलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये या सरकारचं सुद्धा वैकुंठ स्नान 3रं, 10वं, 13वं घातल्याशिवाय हा मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये शांत बसणार नाही. म्हणून आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाचा प्रश्न असणारा आरक्षणाचा सोडवा आणि मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण द्या. एवढीच आमची सरकारला या ठिकाणी विनंती आहे. त्यासाठी हे वैकुंठ स्नान आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. उल्हासनगर शहरातून 12 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. शिंदे गटाने बांगलादेशी नागरिकांविरोधात बॅनर लावून माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. बांग्लादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास 1111 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. कुछ दिन पहले हाल ही में मुंबई में एक इंसिडेंट हुआ था, बांग्लादेशी ने एक फिल्म एक्टर पे अटैक किया था. उसके बाद में उल्लासनगर पुलिस ने सतर्क होकर 12 बांग्लादेशी उल्लासनगर से पकड़े गए. तो मेरा शहर वासियों से और नागरिकों से ये निवेदन है कि भी अपने आस पड़ोस में अगर कोई बांग्लादेशी रहता है उसकी सूचना हमारे जनसंपर्क कार्यालय में या पुलिस स्टेशन में दी जाए. जो जानकारी देगा उसकी नाम गुप्त रखा जाएगा और जानकारी देने वाले को उल्लासनगर शहर प्रमुख भुल्ला महाराज की तरफ से 1111 का इनाम दिया जाएगा. उल्लासनगर में सभी व्यापारियों से, होटल वालों से, कारखाने वालों से और इनसे निवेदन करता हूं कि भाई आप किसी भी व्यक्ति को जॉब पे रखते हैं, बगैर पुलिस वेरिफिकेशन के उनको जॉब पे नहीं रखा जाए. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत नंदुरबार येथे ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री सुरू करण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात खाद्यपदार्थ, मसाले व ग्रामीण कलाकुसर वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन 27 ते 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की महिलांनी धान्यापासून पोषण आहार तयार केला असून या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी पॅकिंग आणि मार्केटिंगला वाव दिला जाईल. त्यांनी सरस हे केलं आहे बचत गटांचं प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी आणि खूप चांगले चांगले प्रॉडक्ट्स सगळ्यांनी आणले आहे. मला असं वाटतं की नंदुरबारमध्ये आपण जी शेती करतो त्यामध्ये एकतर डायव्हर्सिटी पण खूप आहे आणि आपला जे सेलिंग पॉईंट आहे तो हा आहे की आपण ऑर्गॅनिक किंवा नॅचरल फार्मिंग इथे खूप सारी करतो. तर त्यामुळे इथे जी लोकल विक्री होते ती ऑलरेडी फार मोठी आहे. म्हणजे मी स्ट्रॉबेरीच्या स्टॉलवर आहे आणि ऑलरेडी 40 किलोपैकी मला वाटतं तुमचं 30 किलो ऑलरेडी विकलं गेलं आहे. तर याच्यामध्ये आता पुढे आपल्याला ब्रँडिंग आणि पॅकेजिंग आणि मार्केटिंग यावर भर देण्याची गरज आहे आणि कुठे त्याचं डिस्ट्रिक्टमध्ये प्लॅनिंग करता येईल की ज्यांनी त्यांचं प्रॉडक्ट बनवलं आहे त्यांच्यासाठी एक पॅकिंग सेंटर कसं तयार करता येईल त्याच्यावर आम्ही भर देणार. CO साहेबांनी एक चांगला ब्रँड तयार केला आहे. त्याचं लोगो आणि पूर्ण डिस्ट्रिक्टचे प्रॉडक्ट्सला त्या लोगोचं खाली कसं आणता येईल त्याच्यावर आमची तयारी चालू आहे. आणि डिस्ट्रिक्टमध्ये 3 इंडस्ट्रीयल क्लस्टर्स आता आम्ही प्लॅन करत आहोत. एक चिलीचं, एक मिलेट्ससाठी आणि एक राईससाठी. आणि व्हॅल्यू एडिशन करून त्याचं प्रोसेसिंग, जसं उदाहरणासाठी भगर आहे तर भगरचं आपण शेतीमध्ये जे निघते त्याचं प्रोसेसिंग करून भगर विकतो किंवा बाजरी विकतो. पण ते बाजरीचे पुढे जाऊन आपल्याला बिस्किट करता येईल की त्या बिस्किटमध्ये काहीतरी ड्रायफ्रूट्स किंवा चॉकलेट चिप्स हे केले की मग त्याचे इनपुट कॉस्ट कमी असते आणि व्हॅल्यू एडिशनमध्ये पैसे जास्त. त्यांचं इन्कम जे आहे ते आम्ही चांगली पॅकेजिंग आणि मार्केटिंगने वाढवू शकतो. मॅडम, जिल्हा एक काम आम्ही काय करत आहोत की स्थलांतरणचा डेटा गोळा केला आहे. तर त्यातून हा काढत आहोत की जिल्ह्यामध्ये कोणते असे गाव आहे ज्यातून सर्वात जास्त स्थलांतरण होतं. तर त्या गावावर पुढच्या वर्षांमध्ये आपल्याला नरेगा आणि MSRLM आणि माविम हे 3 स्कीम्स कन्वर्ज करून त्यांना लाईव्हलीहूड कसं देता येईल त्यावर आमचा फोकस आता आहे. माविमपासून पण आता जिल्ह्यात यावर्षी आम्ही 14 मिल्क कलेक्शन सेंटर्स केले. तर दुधाचा सप्लाय चेन कसं स्ट्रॉंग करता येईल. परत अमृत आहारमध्ये जवळपास 70 कोटी रुपये आपण डिस्ट्रिक्टमध्ये खर्च करतो ज्यातून भरपूर अंडे जातात. तर त्या अंडेसाठी पोल्ट्रीचं जे फार्म आहे ते इथेच कसं स्थापित करता येईल आणि इथलेच अंडे